गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड शहर ते खर्डा या 23 किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्याची पूर्णपणे अक्षरशः चाळण झालेली असून पूर्ण रस्ता हा खराब झालेला आहे। या रस्त्यावरून दररोज हजारो दुचाकी व चारचाकी वाहने धावत असून वाहन चालकांना आपली वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे। या 23 किलोमीटर असलेल्या पूर्ण रस्त्याची दयनीय अवस्था झालेली असून संपूर्ण रस्ता हा नवीन करण्यात यावा अशी मागणी जामखेड तालुक्यातील नागरिकांनी केली। शासनाने या रस्त्याचे गांभीर्य लक्षात घेता लवकरात लवकर तातडीने रस्त्याचे काम चालू करावे अशी मागणी वाहन चालकांच्या वतीने होत आहे। गोविंद आंबेडकर, राहणार राजुरी, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर। मी गेली 30 वर्षापासून या रस्त्याने ये जा करतोय, राहतोय, इथला स्थानिक रहिवासी आहे। परंतु खर्डा ते जामखेड हा रस्ता अतिशय चाळण झालेली आहे आणि या रस्त्याने माणसाचा अनेक प्रकारच्या माणसं ये जा करतात। गावाला येणारे नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्रातल्या इतर कानाकोपऱ्यातून येणारे इथे आमच्या इथे तुळजापूरला जाणारा हा रस्ता आहे। म्हणजे हैदराबाद शिर्डी हा जुना रस्ता आहे हा। आणि इथे जाणारे पर्यटन विविध मोठा देवी असेल किंवा तुळजापूर रोड देवस्थान असेल, तिकडे जाणारे रहिवासी मोठ्या प्रमाणामध्ये दर्शनाला जातात। परंतु येणाऱ्या या 2-4 वर्षामध्ये ह्या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था आणि चाळण झालेली आहे। त्यामुळे इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, दोन्ही प्रकारचे जे आमदार आहे, विधान परिषद आणि विधानसभेचे, यांनी तात्काळ लक्ष द्यावे। अन्यथा त्यांनी PWD ला सांगून एकतर ते अधिकाऱ्यांना बरखास्त करावे। नुसतं भाषण देऊन चालणार नाही, कारण रोज मृत्यू आणि ऍक्सिडेंट होणार या रस्त्याला झालेले आहेत। त्यामुळे या दोघा आमदारांना आणि आता सध्याला झेडपीचं इलेक्शन लागणार आहे, त्यांना पण त्या जे भावी प्रतिनिधित्व करणार आहे त्यांना पण माझं आव्हान आहे, या लोकांनी लवकरात लवकर या रस्त्याचं काम आणि ह्या रस्त्याला तुम्ही लवकरात लवकर लक्ष देऊन या रस्त्याची तजवीज करावी। आणि येणारा जो पैसा आहे तो पैसा तुम्ही लवकरात लवकर या रोडला रस्त्याला लावा, तरच तुम्हाला मतदानामध्ये फायदा होणार आहे, नाहीतर अन्यथा वोटिंगच्या ह्याच्यामध्ये होणार नाहीये। धन्यवाद। एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवतो। नमस्कार, माझं नाव विशाल भास्कर पुंदे। मी मूळचा राजुरीचा आहे। तरी सदर आपण बघत असाल की आपण जामखेड जो खर्डा रस्ता आहे किंवा उस्मानाबादकडे जाणारा, त्या रस्त्यावर आपण सध्याची रस्त्याची अवस्था बघत आहात। तर सध्याची रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट असून सदर इथे ह्या रस्त्यावरती येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना किंवा रहिवाशांना अत्यंत ह्या रस्त्यांची जी अवस्था आहे दयनीय झाल्यामुळे प्रचंड असा त्रास होत आहे। तसेच ह्या रस्त्यावरती रहदारी असल्यामुळे दुचाकी अपघाताचं प्रमाण प्रचंड असं वाढलेलं आहे। तरी शासनास माझी कळकळीची विनंती आहे की हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा। जामखेड ते खर्डा हा पूर्णपणे रस्त्याची चाळण झालेली आहे। तरी हा रस्ता अतिशय धोकेदायक झालेला आहे। टू व्हीलरवाले रोज ह्या रस्त्याने पडतात, लागतंय त्यांना। तरी मी शासनाला एक विनंती करू शकतो की तुम्ही हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा, ही ड्रायव्हरच्या वतीने मी विनंती करतो। मी भूमागाराचा चालक आहे। खर्डा ते जामखेड हा रस्ता अति खराब असल्यामुळे प्रवाशाचे हाल व एसटीचे नुकसान होत आहे। तरी हा रस्ता लवकरात लवकर चांगला दुरुस्त करावा, ही विनंती। मी नंदा जाधव बोलते, नावलीवरून। जामखेड ते खर्डा ह्या रोड बद्दल बोलते, कारण आम्हाला जामखेडला सतत जावं लागतं गाडीवर। आणि ह्या रोडची काय परिस्थिती आहे, तर शासनाला एवढीच नम्रतेची विनंती आहे की हा रोड वेळेच्या वेळेला हा रोड चांगला करून द्यावा। ह्या रोडनी कसं जायचं यायचं, महिलांच्या गाडी घेऊन जाणं म्हणजे योग्य नाही आणि रोड चांगला नाही, रोड खराब झालेला आहे। त्या रोडची दखल घ्यावा शासनाने, एवढी नम्रतेची विनंती करते। मी स्वप्नील खाडे, या गावाचा आणि तालुक्याचा नागरिक आहे। या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी थांबलेलो आहे हा रस्ता जामखेड ते खर्डा म्हणजे शिर्डी आणि हैदराबाद ला असणारा महामार्ग आहे, जॉईंट असलेला महामार्ग आहे। हा राज्य महामार्ग म्हणून आहे, पण याच्यावरती वाहतूक ही प्रचंड प्रमाणात आहे।
पण ह्या रस्त्याला मी वारंवार स्वतःही अनेक वेळा निवेदन आंदोलनाचा इशारा देऊन वारंवार पद्धतीने दुरुस्त करण्याचं या ठिकाणी म्हणणं शासन दरबारी मांडलेलं आहे. पण तरी सुद्धा या रस्त्याची अशा पद्धतीने चाळण झालेली आहे की याच्यावरती ह्या खड्ड्यातून जाण्यासाठी त्या खड्ड्याकडे जायचं, त्या खड्ड्यातून हुकवण्यासाठी ह्या खड्ड्याच्या मार्गाने जायचं आणि त्याच्यामध्ये अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे. शिवाय रात्रंदिवस हा रस्ता चालू आहे. म्हणजे तेरखेड पासून राष्ट्रीय महामार्गापासून खाली हैदराबाद दक्षिण भाग सगळा जी जातो वरती ते ह्या रस्त्याने वाहतूक होती. जामखेड व नगरकाड्या दिशेने पुणेकडच्या दिशेने खालचा भाग प्रचंड प्रमाणात या रस्त्याने येतो. पण अजून कसल्याही पद्धतीने प्रशासनाचं आणि सामान्य शासनाचं या रस्त्याकडे कोणाचंही लक्ष नाही. तुम्ही पाहू शकता या रस्त्यावर जी खड्डे आहेत त्या खड्ड्याची अवस्था म्हणजे शेतातला पानंद रस्ता आहे ना तो तरी ठीक, अशा पद्धतीने हा रस्ता झालेला आहे. शिवाय या रस्त्यावरून रात्र आणि दिवस खूप मोठे ट्रक्स असतात, ट्रॅव्हल्स असतात किंवा नागरिक असतात यांची वाहतूक आहे. पण रस्त्याला कसल्याही परिस्थितीने रस्ता म्हणून राहिलेला नाही. याच्यावरती जर दुरुस्ती करायला तात्पुरती डांबर मलमपट्टी लावतात आणि वरून छोटीशी कच टाकून देतात, त्या पद्धतीने डांबर टाकली जात नाही व काम मजबूतपणाने केलं जात नाही. त्याच्यामुळे परत हे रस्ते असेच उभे होतात आणि असंच हे होतं. त्याच्यामुळे हा रस्ता व्यवस्थित करण्याची आता सध्याची गरज आहे. रस्त्याचं काम तातडीने परिपूर्ण करण्याची सध्याची आवश्यकता लाभलेली आहे. त्याचा शासनाने विचार करायला पाहिजे. आता सगळ्यांनी नुसतं राजकारण करायचं त्याच्यात जर का कुणी रस्त्याकडे लक्ष देत नसेल तर ह्याच्यासाठी काय होतं, आमच्यासारख्या सामान्य नागरिकांना माणसांना बोलण्याची वेळ येते. मग असं नको व्हायला. ह्या रस्त्यासाठी आम्हाला आंदोलनाचा पवित्रा द्यायला आणि मग उद्याच्याला जर का हे काम नाही झालं तर आम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करू असा मी शासनाला इशारा देतो. आणि लवकरात लवकर काम पूर्ण करावं. या खरड्यापासून जर आलं तर जामखेड पर्यंत बटवाडी फाट्याच्या अलीकड पर्यंत एकाही ठिकाणी प्रशासनाने स्वतः सामान्य प्रशासनाने तहसीलदार साहेबांनी किंवा PWDचे वैयक्तिक अधिकारी असतील त्यांनी यावा आणि गाडीने ह्या रस्त्याने जाऊन दाखवावा खरड्यापर्यंत. जर झालं तर आले तर किती जीव पैन त्यांना कुणालाच गाडी या ठिकाणी कसल्या पद्धतीने चालवता येणार नाही. अशा पद्धतीने हे झालेले. त्याच्यामुळे माझी ही विनंती आहे. धन्यवाद. अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड शहरापासून ते खर्डा असा जो मार्ग आहे हा 23 किलोमीटर अंतर असलेला हा मार्ग आहे आणि याच मार्गावरून आपण पाहतच असाल की मोठमोठाली वाहनं त्या ठिकाणी सतत जाय करत असतात. खऱ्या अर्थानं हा जो काही 23 किलोमीटर अंतर असलेला खर्डा ते जामखेड हा रस्ता आहे, या रस्त्याची पूर्णपणे या ठिकाणी चाळण झालेली आहे आणि याच रस्त्याची बिकट अशी दयनीय अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे. मी बऱ्याच दुचाकी वाहनधारक असतील आणि 4 व्हीलरचे काही ड्रायव्हर असतील त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करत असताना त्यांनी या रस्त्याबद्दल खूप अशी नाराजी त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. खऱ्या अर्थानं हा 23 किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे आणि या जामखेड तालुक्यातील नागरिकांनी आजच्या या माध्यमातून विनंती केलेली आहे की खर्डा ते जामखेड या रस्त्याचे काम लवकरात लवकर त्या ठिकाणी शासनाने चालू करावे आणि हा जो काही रहदारीचा रस्ता आहे त्याच्यावर डागडुगी न करता हा पूर्णपणे रस्ता त्या ठिकाणी व्यवस्थित नवीन रस्ता या ठिकाणी करावा अशी मागणी या तालुक्यातील नागरिकांनी केली आहे. मी प्रतिनिधी रिजवान बागवानचा कॅमेरामन गणेश जाधव, जामखेड. एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी रिजवान बागवान, अहिल्यानगर. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.